आजोबा, काय? जुन्या लोकांची मॉर्निंग रुटीन कशी राहायची? जुन्या काळामध्ये सरासरी 1950च्या अगोदर किंवा 50च्या नंतर काही वर्ष आपला महाराष्ट्र शक्यतोवर ग्रामीण भागामध्ये विभागलेला होता आणि ग्रामीण भागात बहुतेक कुटुंब हे एकत्र कुटुंब पद्धती असायची. एका घरामध्ये आजी, आजोबा, वडील, आई, 2-4 भाऊ, 2-3 बहिणी, आत्या अशी सर्व मंडळी एकत्र असायची. इतके लोकं एकत्र राहायचे. हो, एवढे लोकं एकत्र असायचे त्यामुळे त्या कुटुंबामध्ये खूप नातेसंबंध जिव्हाळ्याचे असायचे. अच्छा. दरवर्षी दिवाळीला, अक्षय तृतीयाला लेकीबाळी माहेरी येत असत. तर गावाची सुरुवात जी व्हायची सकाळी प्रत्येक गावामध्ये शक्यतोवर चौघडा वाजायचा सकाळी 4-4:30च्या दरम्यान. चौघडा म्हणजे काय? चौघडा म्हणजे वाद्य वाजायचं, मंगलवाद्य वेशीवर हं, आणि त्यामुळे सर्व लोक जागी होत असत. हं. जागेनंतर सकाळची प्रातःवेळी आटोपली, की घरातील स्त्रिया आळीपाळीनं वेगवेगळी कामं करत असत. घरामध्ये जर समजा 4 सुना असतील, तर त्यापैकी एखादी सून दळण दळायची, एखादी सून पाणी भरायला जायची, आडावर पाणी भरायला जावं लागत असे. आपले घागर, कळशी आणि बादली घेऊन ती आडावर जायची, आडातून पाणी शेंदायची. का घागर काखेत घेऊन, कळशी हातात घेऊन घरी पाणी आणून रांजणामध्ये पाणी टाकायची. दुसरी एखादी सून जी असायची, ती भाकरी करायची. एखादी दुसरी असायची ती भाजी करायची. त्यानंतर ज्या रिकाम्या असतील त्या उठायच्या त्या काळामध्ये गिझर, हीटर अशा प्रकारचा काही प्रकार नव्हता. चुलीवर पाणी तापावं लागत असे. त्यामुळे पाणी तापवलं, की अंघोळी चालत असत. त्यानंतर जी पुरुष वर्ग असायचा, तो पुरुष वर्ग शक्यतोवर एकतर सकाळी शेतात जायचा, सकाळीच किंवा रात्री शेतात झोपायचे. सकाळी उठल्यानंतर ते जनावराचं शेणपाणी करायचे. शेणपाणी केल्यानंतर त्यांच्याकडे जर गाई म्हशी असतील, गाई म्हशीचं दूध काढायचे आणि दूध आणि ते घेऊन घरी यायचे. तर अशा प्रकारचे त्या काळातील लोकांची दिनचर्या सकाळी सुरू होत असेल आणि जिकडे-तिकडे वातावरण असायचं. मंगल वातावरण. पुरुष गल्ल्याने हिंडताना दिसतील, स्त्रिया दिसतील, एकमेकाशी बोलतील. आडावरून बादल्याचा खणखणाट असा आवाज येत असे. कपडे धुण्यात त्यानंतर दारासमोर एखादी घरातली बाई अंगणामध्ये सडा टाकायची, रांगोळी घालायची, जात्यावरचे गाणे ऐकवायचे. अशातच एखादा बहुरूपी यायचा. तो गावामध्ये बहुरूपी आला तर बहुरूपी आला किंवा सकाळी-सकाळी गावामध्ये सुया-पोता विकणाऱ्या बाया यायच्या. सुया घे, पोत घे, मणी घे, असं ते म्हणत चालायच्या. अशा प्रकारे ग्रामीण भागातली किंवा त्या काळातली सकाळची दिनचर्या शक्यतोवर असायची. ओके.